आणि आता पाहणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षणाचे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। याचिकाकर्ते विनोद पाटलांचा दावा। 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं। सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या। जरांगेंची भूमिका। आजच्या सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली। नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यांनी आंतरवालीतून गाव सोडलं, येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार। तुमचा आमचा विषय बंद, चर्चा सुद्धा त्यानंतर बंद। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे, हा प्रयत्न चाललेला आहे। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेमध्ये कायद्याची चौकट उलट आहे का? जरांगेंचं अजितदादांना उत्तर। बीडमध्ये सभेपूर्वी मनोज जरांगेंची विराट रॅली। जरांगे हेलिकॉप्टर आणि 200 जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवर्षाव। सभेनिमित्तानं पोलिसांचा बंदोबस्त। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं। मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करण्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती। समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांच्याकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यामुळे उठून जाण्याचा प्रयत्न केला। जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते। बच्चू कडू यांचं विधान। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिर, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी।